सासवडमध्ये खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे, कारण माऊलींच्या पालखीचं वास्तव्य सासवडमध्ये आहे। एका बाजूला माऊलींची दर्शन रांग सुरू आहे, तर दुसरीकडे सासवड बाजारपेठेमध्ये जत्रा भरली आहे। या जत्रेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल। सासवडच्या मुक्काम स्थळावरती पालखी आहे ज्ञानेश्वर माऊलींची आणि मी आता सासवडच्या मार्केटमध्ये आहे। तुम्हाला माहिती आहे की ज्या ज्या गावांमधून पालखी जाते त्या गावांमध्ये मेळा भरतो, यात्रा भरते आणि खूप वेगळ्या वस्तू बघायला मिळतात। आज आपल्याला सासवडमध्ये काय बघायला मिळते बघूया। इथे खाण्याचा एक स्टॉल आहे आणि हा यांनी लावला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे गोड पदार्थ, चिक्की, त्याच्यानंतर या ठिकाणी असे खूप सारे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात आणि हे चिवडा आहे। तर या अनेक गोष्टी या ठिकाणी यांनी ठेवल्या आहेत। हे खोबऱ्याची वडी आहे ना, ही गुड़ी सेव है, चिक्की बर्फी है, शक्कर सेव है, फरसान है, पेंटा है। वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात। इथे छान हा एक स्टॉल आपल्याला दिसतोय। किती छान आणि वेगळ्या वस्तू या ठिकाणी टाळपण आहेत। रांगोळीचे जे आपण म्हणतो ना, रांगोळीचे साचे आपण ज्याला म्हणतो, ते साचे पण यांनी ठेवलेत या ठिकाणी। त्याच्यानंतर या छोट्या गोष्टी बघा किती छान। या संपूर्ण मार्केटमध्ये वारकरी मंडळी ज्या वेळेला येतात त्यावेळेला इथे खरेदी चालू असते। आता ह्या छोट्या बाटल्या आपण बघू शकता, आपल्या घरात ज्या चालणाऱ्या छान अत्यावश्यक घरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू। छोटंसं टेबल पण इथे मला एक वेगळा स्टॉल दिसतोय बघा। पोळीपाट लाटणं महिलांचं अगदी अत्यंत आवडतं। आपण जरा यांच्याशी बोलूया। इथे बघा छान खलबत्ते वगैरे जे पूर्वीच्या काळामध्ये वापरले जायचे, ह्या फार पूर्वीच्या काळी वापरले जायचे हे खलबत्ते वगैरे। आता कोण घेतं का? घेतात ना। आणि तुम्ही कधीपासून हे सगळं करताय तयार? हे कमी आता ते 30-35 वर्ष झाले बघा। हे जे काम चाललंय, पूर्वीच्या काळी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, छन्नी आणि हातोड्याच्या साहाय्यानं या सगळ्याला आकार दिले जायचे बघा वेगवेगळे। हे दगड आहेत आणि त्या दगडांमधून आपण जे म्हणतो ना, दगडांमध्ये जसं मूर्ती घडवली जाते तशा पद्धतीनं हे बघा। हे एक वेगळी गोष्ट आपल्याला बघायला मिळते या वारीच्या निमित्तानं। या ताई बघा किती छान पद्धतीने त्या दगडातून ते कोरतायत। अजून आपल्याला इथे अशाच पद्धतीचं हे जातं बघा। आता जसं आपण मॉडर्न ते छोटं खेळण्यातलं जातं बघितलं तसं हे मोठं जातं आहे आणि बघा छान पद्धतीनं आज खरं तर जात्यावरती कोणी दळत नाही। भक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याचबरोबर या ठिकाणी अशा पद्धतीचे जेव्हा मेळे यात्रा भरतात अशा वेगवेगळ्या गोष्टी गावातल्या लोकांना, स्थानिकांना बघायला मिळतात। वारीतली लोक त्या ठिकाणी ते बघत असतात आणि खूप छान पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आयोजित या ठिकाणी केल्या जातात। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी सासवडमधून।